नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये 7 मोठे बदल जे करण्यात आले मित्रांनो, ते बदल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। पहिला बदल म्हणजे मित्रांनो, सादर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सादर मुदत 2 महिने ठेवण्यात आली असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे मित्रांनो। व तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची असलेल्या लाभार्थ्यांना महिलांना 1 जुलै 2024 पासून 1500 रुपये आर्थिक लाभ हा देण्यात येणार आहे मित्रांनो। दुसरा बदल म्हणजे मित्रांनो, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्यांच्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळख म्हणजे मतदान कार्ड, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजे टीसी, जन्म दाखला यापैकी 4 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल तर ते गृहीत धरता येणार आहे मित्रांनो। सादर योजनेत तिसरा बदल म्हणजे सादर योजनेतून 5 एकर जमिनीची अट आता वर्गण्यात आली मित्रांनो। चौथा बदल म्हणजे सादर योजनेत झालेल्या लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 म्हणजे 5 वर्षाची वाढ आता राज्य सरकारने केली आहे मित्रांनो। पाचवा बदल म्हणजे परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाहित केला असेल तर त्यांची पतीचे जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र गणनेत धरण्यात येणार आहे मित्रांनो। सहावा बदल म्हणजे 2.5 लाखापेक्षा ज्या उत्पन्न नसेल तर ज्या कुटुंबातील केशरी कार्ड नाहीतर पिवळे रेशन कार्ड हे उपलब्ध असेल तर त्यांनाही आता उत्पन्नाचा दाखला लागणार नाही मित्रांनो। सातवा बदल म्हणजे सादर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ आता मिळणार आहे मित्रांनो। हे 7 बदल होते मित्रांनो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्यामुळे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।